नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपले सर स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण सुनील कुडले म्हणून जे निगडे बुद्रुक तालुका वेल्हा जिल्हा पुणे यांच्या टोमॅटोच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आपण आज त्यांच्या टोमॅटोच्या शेताचा व्हिडिओ करत आहे. त्याला एक जाणीवपूर्वक कारण आहे. हा परिसर तसा डोंगराळ आणि हलक्या जमिनीचा परिसर आहे आणि या भागातली मंडळी जास्तीत जास्त करून खरीपामध्ये भात घेतात आणि त्यासोबत काही वरची जी खाचरं असतात किंवा वरची जी रानं असतात जी निचऱ्याची खूप असतात त्या ठिकाणी ते मंडळी एक 10 गुंठे 15 गुंठे 5 गुंठे ह्याच्यावर भाजीपाला घेतात आणि मग तो भाजीपाला दररोज तोडायचा आणि विकायचा आणि घरखर्च भागवायचा असा ह्यांचा एकंदर कार्यक्रम. कारण भातावर काय ह्या मंडळीचं तसं अर्थार्जन पूर्ण होत नाही किंवा कुटुंब चालवणं अवघड होतं. तर आज आपण ज्या टोमॅटोच्या शेतात उभा राहिलेलो आहेत त्यामध्ये आपण आज हे जे प्रात्यक्षिक घेतलेलं आहे आपण माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत म्हणजे जो स्मार्ट म्हणून वर्ल्ड बँकेचा जो प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत पथदर्शी शहरी अन्न पुरवठा साखळी हा एक घटक आहे. यामध्ये आपण शेतकऱ्यांना मूळ उद्देश असा आहे की इथं जी तोरणा आणि नवतोरणा म्हणून आपली जी फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी त्यांचा हा प्लॉट आहे, त्यांच्या भागधारकाचा प्लॉट आहे आणि यामध्ये आपण शहरातल्या लोकांना रेसिड्यू फ्री किंवा रसायन अंशमुक्त भाजीपाला आणि फळ पुरवठ्यासाठी प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आपण या गावात राबवलेला आहे. तर आपल्यासोबत सुनीलराव आहेत. सुनीलराव, तुमची ओळख करून द्या. मी सुनील सुदाम कुडले, राहणार निगडे बुद्रुक तालुका वेल्हा जिल्हा पुणे. बरं, आता तुम्ही दरवर्षी भाजीपाला घेता, त्याच्यात काय काय नियोजन करता तुम्ही आणि कधीपासून भाजीपाला घ्यायला सुरू करता? भाजीपाला नियोजन जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं आम्ही घेतो. बरं, मग त्याच्यात काय काय लावता? टमाटो, वांगी, मिरची. बरं, आता ही जी तुमच्याकडे तर खूप पाऊस असतो, मग ही जी टोमॅटो लागवड केलेली आहे आपण जिथं आता फिरतोय आपण, कधी लागवड केली? ही 15 ऑगस्टला गेली. बरं, 15 ऑगस्टला मग थोडे मोठे पाऊस संपलेले असते तुमच्याकडे आणि मग थोडा बरोबर वापसा येतोय म्हणून वापसा येतो. बरोबर. हा, मग आता जे आपण उभा राहिलेले हे कुठला वाहन आहे? हा रसिका गोल्ड. रसिका गोल्ड आहे आणि अजून एक वाहन आहे. हा, दुसरा आर्यमान आहे. आर्यमान. असे 2 वाहनाची त्यांनी हे केलेली आहे आणि जवळपास 30 गुंठे क्षेत्र आहे. 30 गुंठे. ह्याच्यात किती रोपं लागली तुमची? 30 गुंठे सरासरी आमची बघा 3,500 नाही 3000 लागली. 3,000 रोपं लावली. बरं, मग ही रोपं कुठून आणली तुम्ही? ही रोप नर्सरीतून, प्रायव्हेट नर्सरी आहे त्यांच्याकडून आणली. बरं, त्याची काय ॲडव्हान्स बुकिंग वगैरे केलं तर? बुकिंग 1.5 रुपयाला झाड घेतलं होतं तुम्ही, तुम्हाला जी व्हरायटी पाहिजे त्याचं ॲडव्हान्स बुकिंग हो. आता ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस इथं 2 बोधातलं अंतर किती दाखवलं? किती म्हणजे आहे? 3 ते 4 फुटाचं आहे. 3 ते 4 फुटाचं. आपण एक काय म्हणतो, जर पावसाळी लागवड करायची असेल तर 2 बोधातलं अंतर 5 फूट तरी पाहिजे. आणि मग 2 रोपातलं अंतर किती आहे? 2 रोपाचं अंतर 2.5 फुटाचं आहे. यांनी काय केलं, यांच्याकडे ट्रॅक्टरनं बोध पाडायला 3 फुटावरच बोध पडले होते, परंतु त्यांनी 2 रोपातलं अंतर वाढवलं जेणेकरून पावसाळी जी हंगाम असतो तिथे जास्त गर्दी होणार नाही. मग त्याला सुरुवातीला ज्यावेळेस आपण बोध पाडायच्या अगोदर इथे शेणखत किती भरलं होतं? शेणखत 2-3 ट्रॉल्या भरल्या होत्या. म्हणजे 30 गुंठ्यात. आणि 1 ट्रॉली पोल्ट्रीचं. म्हणजे बघा मित्रांनो, कुठलाही भाजीपाला पीक घ्यायचं असेल त्याला जोपर्यंत तुम्ही सेंद्रिय खतं देत नाहीत, आपण नुसतं लिक्विडवर किंवा पाण्यात विरघळणाऱ्या खतावर विसंबून राहतो आणि मग तो प्लॉट तसा जास्त चालत नाही. जेवढं तुम्ही भरखतं म्हणजे शेणखत, कोंबडी खत, मळी द्याल तेवढं तुमचा भाजीपाल्याचा प्लॉट चांगला येऊ शकतो किंवा त्याच्यावर व्हायरस बिरस येणार नाही. मग त्याच्यात रासायनिक खत काय टाकलं होतं? रासायनिक 10-20 DAP आणि पोटॅश नव्हतं. पोटॅश आणि सरांना दिलं आमच्या हे लिंबोळी पेंड आणि मित्रांनो, आपण काय केलं होतं, जो आपला अर्बन फूड पायलटचा प्रोग्राम होता त्यामध्ये बेनसल्फ होतं. बेनसल्फ होतं. आपल्याला ते जे टोमॅटो पीक निघल ते आपल्याला रेसिड्यू फ्री काढायचं होतं. त्याच्यामुळे आपण यांना एक जवळपास 8,000च्या निविष्ठा शासनाने स्मार्ट अंतर्गत दिले होते. त्यामध्ये आपण लिंबोळी पेंड दिली होती, त्याच्यानंतर सल्फर दिलं होतं. कारण सल्फर आपल्याला माहीतच आहे की जी pH कमी करता आणि अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते. त्यासोबत ते कीड आणि रोगनाशकसुद्धा आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. त्याच्यानंतर आपण 1-2 त्यांना पेस्टिसाईड दिले ते म्हणजे फंजीसाईड आणि पेस्टिसाईड ज्याच्यामुळे त्याचा pH आहे फार कमी आहे आणि ते फवारल्यानंतर तुम्हाला तेवढ्या कालावधीच्या नंतर तोडणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याचा रसायनाचा अंश येत नाही. हा झाला मुद्दा. आता त्यानंतर सुरुवातीला काय आळवण्या वगैरे केल्या का? सुरुवातीला आपण रोपाला चूळ भरतो म्हणते तसं? हा, ते टाकलं ना ते ह्युमिक ॲसिड. अजून दुसरं ते बुरशीनाशक डिडोमिल गोल्ड किंवा बिलेट टाकतो, बरोबर आहे? हो. मित्रांनो, आमचा कायमच आग्रह असतो की जमिनीमध्ये मातीमध्ये कुठल्याही प्रकारचं जर रासायनिक खत सोडून
कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक जाऊ नये त्यासाठी आपल्याकडे सेंद्रियमध्ये जैविकमध्ये खूप सारे पर्याय आहेत. मेट्रायझम आहे, पॅसिलोमायसिस आहे, सुडोमोनस आहे, भिवेरिया आहे. हे जरी टाकलं तर कुठल्याही प्रकारची मर होत नाही. आणि एवढं जर शेणखत टाकलं असेल, वापसा जर असेल तर मुळे आपोआप चालते. पांढऱ्यामुळे जास्त इथून पुढं तुम्ही कुठल्याही प्रकारचं रसायन खाली टाकू नका, जेणेकरून आपल्याला पुढं अंश पण येणार नाही आणि जमिनीतली जीवाणूची संख्याही कमी होणार नाही. कारण असंही तुम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात शेणखत आणि कोंबडी खत जवळपास एका म्हणजे 30 गुंठ्याला त्यांनी जवळपास 4 ट्रॉल्या टाकलेल्या आहेत. म्हणजे खूप टाकलं होतं. त्यामुळं रासायनिक काय फार गरज नाही टाकायची. त्याच्यानंतर मग रोप वाढीला लागलं. त्याच्यानंतर मग तुम्ही ही बांधणी कधी केली? 30-35 दिवसानंतर. म्हणजे पहिले फुलावर निघायला दिसली की चालू केली. बरं, आता ह्यांनी बांधणी सुद्धा पद्धत कमी खर्चाची केलेली आहे मित्रांनो. आपल्याकडे जो दोन बाजूला 2 डाम, दर 10 फुटावर डाम लावायचा, मग खाली 1 तार लावायची, मग पुढं वरती 2 तारा लावायच्या. ह्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं बांधणी केली जी की कमी खर्चाची आहे. कारण ह्यांचं क्षेत्रही कमी असतं. ही सगळी मंडळी स्वतः राबणारी आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रत्येक रोपसुद्धा त्यांच्या ओळखीचं असते. बरोबर आहे. बरं, आता मग त्याच्यानंतर आपण फुलं निघली 50-55 दिवसांनी. पुढं कसं झालं सांगा जरा. ते फुटून निघाले, सगळी बांधून घेतली. जसा फुटवा निघाल तसा बांधून घेतला. हो. बरोबर. आणि पुढं पुन्हा रासायनिक खत काय दिलं का वरनं? परत 15-20 दिवसांनी रासायनिक खत द्यायची. दर 15 दिवसांनी दिलं का? म्हणजे काल 15-20 चालू झाल्यावर? नाही 15 दिवसांनी द्यायचंच. पण दर 15 दिवसांनी खत ही मंडळी तशी थोडं क्षेत्र असल्यामुळं खताचा डोस वाढवतात. हे मंडळी ठिबक करत नाहीत. मल्चिंग केलेलं आहे त्यांनी, परंतु ठिबक न करता पाटपाण्याने भिजवतात आणि खत देताना प्रत्येक झाडाच्या रोपाच्या बुडाला देतात 50-100 ग्रॅम. अशा पद्धतीने त्याचं दर 15 दिवसांनी, 3 आठवड्यांनी वापसा बघून, तोडा बघून, फुलं बघून ह्याच्याप्रमाणे खत देतात. ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे पाण्यात विरघळणारी खतं देत नाही. त्यामुळे त्यांचा आपसुकच खर्च कमी होतो आणि सगळी मंडळी घरची राबणारी असल्यामुळं काय अडचण येत नाही. माल सगळा हात विक्री जातो आणि सगळा माल वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सगळा माल हात विक्रीवर, म्हणजे स्वतः बसून मार्केटमध्ये कुठंतरी बसायचं आपल्याला नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी आणि तिथे विकायचं. बरोबर. 15-20 कॅरेट रोज तोडणार. 15-20 रोज. आता आपण पहिला तोडा किती दिवसांनी झाला? पहिला तोडा झाला 75 ते 76 दिवसांनी. आणि मग त्यानंतर किती दिवसांनी तोडता तुम्ही? रेग्युलर मग पहिल्या सुरुवातीला 8 जाळी सापडली आम्हाला, 8 कॅरेट. नंतर मग 10-12, मग रोज चालूच झाली आमचे 10-15 कॅरेट रोज तोडायचे. आतापर्यंत तोडायचे. आता थोडा फुटवा परत चालू झालाय. पुन्हा फुटवा 4-5 जाळी रोज तोडतोय. अजूनही 5 जाळी रोज काढताय? हो. बरं. मग आतापर्यंत मग ह्याच्यावर कीड आणि रोग येते त्याच्यावर काय फवारता? ह्याच्यावर करपा येतो, ह्याच्यावर आळी येते, टोमॅटोची शेंडा म्हणजे फळ पोखरणारी आळी येते, त्याच्यावर काय फवारता? आम्ही तर औषध दिलं होते फवारलं. त्यामध्ये मी प्रोपेक्स टाकून फवारलं. ते मोठी बाटली आहे ना, त्यामध्ये प्रोपेक्स 30 ml टाकून फवारलं सुरुवातीला. हो. आणि त्याच्यानंतर आपण यांना लिंबोळी अर्क पण दिला होता. लिंबोळी अर्क परत फवारला 4 वेळा. आठवड्यातून आठवड्यातून एकदा फवारणी केली. बरोबर. मग आता आपण एकंदर लिंबोळी अर्कच फुटवर निघाला. लिंबोळी अर्काने फोटो म्हणजे बघा बायोझाइम टाकलं मी 30 ml आणि फवारणी केली. त्यामुळे फुली आता फुटवा निघाली. आता मला सांगा, एकंदर ह्या आपल्या 30 गुंठ्याच्या हिशोबाने जर बोललो आपण तर तोडे तर तुमचं काही जसा माल म्हणजे मार्केटला हात विक्री असल्यामुळे ते रोज आमचं लेखन असतं ना रोजच्या रोज किती माल जातो. आतापर्यंत ह्या 30 गुंठ्यात मग किती माल गेला? म्हणजे 448 जाळी निघाली आतापर्यंत. मित्रांनो बघा, त्यांनी प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे. 448 म्हणजे 30 गुंठ्यामध्ये 450 जवळपास जाळी गेलेली आहे. आणि अजून पुढे किती माल निघेल? अजून 100 जाळी निघेल मला शेवटपर्यंत, मार्चपर्यंत चालणार. म्हणजे 450 आणि 550 जाळीचं उत्पादन म्हणजे 20 किलोची जाळी. हो, 20-22 किलो जाळी. 20-22 किलोची जाळी म्हणजे किती माल झाला? 550 म्हणजे 11-12 टन. हो. आणि तोही कमी खर्चात. म्हणजे बांधणीला खर्च कमी, रोपाची संख्या कमी आहे, मजूर नाहीत, मजूर स्वतः सगळे घरची मंडळी करतात. तर मग आता एकंदरीत जर अडचण सगळा मिळून आपल्याला मशागतीपासून मग टोमॅटो रोजचे तोडण्यापर्यंतचा खर्च किती झाला असेल? मी तसा खर्च नाही केला, पण ट्रॅक्टर बिकचा सर्व धरून माझा 25-30-35 हजार रुपये खर्च झाला. त्यांनी जी बाहेरचा ट्रॅक्टर लावला, माझा घरचा ट्रॅक्टर त्यांनी तो खर्च जनरली आपली शेतकरी मंडळी काय करतात, घरची मजूर राबली, घरचं यंत्र राबवलं, आपण स्वतः फवारतात, स्वतः तोडणी करतात. कारण 10-15 जाळी काढायला टोमॅटोला फार काय वेळ लागत नाही, अर्ध्या पाऊण तासात एकटा तोडतो. तोडतात आणि मग स्वतः हात विक्री, स्वतःची मजुरी असल्यामुळे ते म्हणतात की 25-30 हजार. परंतु तसा विचार केला तर किती कमी खर्च म्हणलं तर 70-80 हजार रुपये विक्री खर्च होतो. जरी ठिबक नाही केलं, तुम्हाला पुन्हा पाण्यात विरघळणारी खतं जरी नाही सोडली तरी सुद्धा आपला तेवढा खर्च होतो. मग त्याच्यानंतर आतापर्यंत भावाचं कसं राहिलं काय ते जरा सांगा. पैसे किती झाले? भाव सुरुवातीला 10 रुपये 12 रुपये किलो मिळाला हात विक्री. हात विक्री मार्केटला होता 7-8 रुपये. बरं. हां. ते
कॅरेटचे मला 200-300 रुपये मिळायचे. म्हणजे हात इतका विक्री. बाजार कमी असून सुद्धा हात विक्रीचं 300 कौशल्य रुपये असल्यामुळे कॅरेट 300 रुपये कॅरेटच्या आसपास नंतर ह्या महिन्यात थोडं मग मला वाढी. आता 40-50 रुपये किलो भाव हात विक्री भेटला. आता शेवटचं काल परवा नेलेलं 40-50 रुपये किलो 40 जातोय रुपये, आता. 50 रुपये. मग आता एकंदर खर्च जर काढला 448 कॅरेट तुम्ही आतापर्यंत जाळी विकली आणि अजून 101 जाळी होईल म्हणजे 550 कॅरेटच्या आसपास माल निघेल. मग सगळं मिळून ह्याच्यातून पैसे किती झाले तुमचे? मला 1,00,000-1,50,000 रुपये झाले. 1,00,000-1,50,000 रुपये झाले आणि खर्च तुम्ही म्हणता तर 25-30,000. तर मित्रांनो असा हा आमचा स्मार्ट अंतर्गत जे आपण प्रात्यक्षिक घेतली होती त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ करावा आणि याची जाणीवपूर्वक करण्याचा उद्देश पण होता की जे आजकाल आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारतो आणि त्याचे अंश किती येतात काय आहेत, तर ह्या स्मार्टच्या पथदर्शी प्रकल्पामध्ये असं अपेक्षित आहे की जो माल शेतकरी तयार करतो शेतामध्ये त्यांना आपण ह्या लोकांना सगळ्यांना KVK बारामतीमध्ये प्रशिक्षण दिलं होतं. त्यानंतर आपण यांना निविष्ठा दिल्या आणि मग येणारा माल हा रेसिड्यू फ्री येण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण हा सगळा प्रात्यक्षिक घेतलेले आहेत. तर आपल्यासोबत आज आपण ज्या शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रवर्तक आणि चोरगे साहेब आहेत. तर चोरगे साहेब नमस्कार. आपली जी प्रात्यक्षिक घेतली होती किंवा स्मार्टच्या प्रकल्पाबद्दल ह्या प्रात्यक्षिकाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? सर, आपण स्मार्ट अंतर्गत साधारण टोमॅटोसाठी 25 शेतकरी निवडले होते. बरोबर. ह्या 2च गावामध्ये, निगडे आणि बोरावळे आणि शेजारचे एक मांगदरी. शेतकऱ्यांनी आपण त्यांना ट्रेनिंग बारामतीला दिलं आपल्या मार्गदर्शनाखाली स्मार्टच्या. छान प्रकारे शेतकऱ्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. आपण त्यांना साधारण 8,000चे किट दिलं. बरोबर. ते प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये व्यवस्थितरित्या नीम पावडर असेल, बेंझोइल सल्फेट असेल किंवा अझोलेक्टिन असेल त्याचा वापर केला. बरोबर. चक्कर सापळे पण लावले. त्यामुळे शेतकऱ्यांचं असं रिप्लाय आला की यामुळे आमचं उत्पन्नात वाढ झाली. बरोबर. आणि उत्पादन खर्च पण कमी झाला. त्यामुळे स्मार्ट प्रकल्पानं अशा पद्धतीने जो सपोर्ट केलाय तो खूप शेतकऱ्यांना गरजेचा ठरला आम्हाला. आता जे आपण तयार झालेला माल विक्रीची काय परिस्थिती त्यांनी तर सांगितलं, तुम्ही थोडं ॲड करा त्याच्यात. सर, आम्ही तो तयार झालेला माल आता मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या पद्धती विकत आम्ही सुद्धा हात विक्रीवरती किंवा आपल्या स्मार्टच्या अंतर्गत आम्हाला जे बाकीचा अवेअरनेस मिळतो तिथे आम्ही पाठवतो. BTP पुण्यामध्ये BTP आमचा माल जातो. त्यालाही चांगला रेट देतो आम्ही शेतकऱ्यांना. आणि दुसरं आमच्याकडं भविष्यामध्ये स्मार्ट अंतर्गत जर आम्हाला आठवडे बाजार जर मिळाले तर अजूनही याच्यामध्ये वाढ शेतकऱ्यांची होणार आहे. एक चांगला उपक्रम पुढे जाईल. आता ते जे नमुने काढले वगैरे त्याच्याबद्दल सांगा. नमुने आपण ट्रायल म्हणून पहिले 9 शेतकऱ्यांचे नमुने दिले होते. तर ते नमुने आम्ही NRCला नॅशनल इन्स्टिट्यूट मांजरीला दिले. त्यांनी त्याचं ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस असं आम्हाला सांगण्यात आलं की तो नमुना अतिशय उत्तम आहे आणि एक्सपर्ट क्वालिटीचं MRL टेस्ट अंतर्गत नमुने पास झाले. आणि विशेष म्हणजे सरांचाच फोन आला मला की अभिनंदन चोरगेजी, माल चांगला निघतोय. म्हणजे इथून पुढे भविष्यामध्ये जे शेतकरी असतील ते निश्चितच चांगल्या पद्धतीने एक्सपोर्टसाठीचा दर्जेदार माल पिकवतील आणि त्यांचं जीवनमान उंचावेल. ह्या प्रकल्पाचं उद्दिष्ट साध्य होईल आपलं. मित्रांनो, मी जाणीवपूर्वक त्यांच्या तोंडून सांगण्यासाठी मी ते ठेवलं होतं. हे जे आपण सगळे प्रात्यक्षिक घेतलेत ह्या प्रत्येकाच्या प्लॉटमधून एक आपण नमुना काढतो. ह्यासाठी आपण मंडळ कृषी अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमलेले आहे आणि ते येतात, ते टेक्निकल मार्गदर्शन करतात, आपण प्रशिक्षण घेतो, आपण वेळोवेळी येतो. त्यासोबत त्यांच्या मंडळ कृषी अधिकारी ह्याचा आम्ही नोंदणीसाठी अर्ज घेतो, सगळे नोंदणी करतो. त्याच्यानंतर ह्याचं सॅम्पल काढलं जातं. सॅम्पल आपण जसं सांगितलं चोरगे साहेबांनी NRC ग्रेपला पाठवतो आणि ह्यांनी आतापर्यंत 9 सॅम्पल काढले होते. टोमॅटोचे 9 सॅम्पल सांगायला अत्यंत आनंद होतो की ते पास झालेले. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी आरोग्यास धोकादायक असं कुठलंही केमिकल आढळून आलेलं नाही. आणि हेच ह्या प्रकल्पाचं यश म्हणता येईल. कारण पिकवणारे खूप आहेत, विकणारे खूप आहेत, पण रेसिड्यू फ्री माल जो आज मार्केटमध्ये खाणाराला खूप पाहिजे, 2 रुपये जास्त द्यायची तयारी आहे, परंतु पिकवणाऱ्याला खाणाऱ्यापर्यंत जाता येत नाही आणि खाणाऱ्याला पिकवण्यापर्यंत जाता येत नाही. त्यासाठी आपण हा स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत हे काम करत आहे. मला वाटतं चोरगे साहेब आणि कुडले जे आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ज्ञानाशेतीच्या वतीने आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच स्मार्टच्या वतीनं, आत्म्याच्या वतीनं आपलं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.